सुझलॉन कंपनीची लाखोंची केबल वायर लंपास, 11 जणांवर गुन्हा, निजामपूर पोलिसांची कारवाई। साक्री तालुक्यातील फोफादे शिवारातील सुझलॉन कंपनीची लाख रुपयांची केबल वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 11 जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। सिक्युरिटी सुरक्षा अधिकारी लहू आसाराम बोरसे राहणार धनगरवाडा जैताने तालुका साक्री यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात फर्याद दाखल केली। त्यात म्हटलं आहे की दिनांक 6 मार्च रोजी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास फोफादे देगाव शिवारातील सुझलॉन कंपनीच्या टावर क्रमांक 31 मधून आरोपी फैजान रज्जाक खाटी, सुखदेव आनंदा कोळी, दीपक सोनवणे, पावबा भिल, मुकेश भिल राहणार दुसाणे तालुका साक्री, बुड्डू भिल राहणार भागपुरा, करण मोरे, मंगलसिंग मालचे, भूषण वडर, अल्तमस शौकत सय्यद राहणार निजामपूर तालुका साक्री, रईस भंगारवाला राहणार दहिवेल तालुका साक्री यांनी संगनमत करून लोखंडी कुलूप कटरच्या साह्याने तोडून 3,60,000 रुपये किमतीची कॉपर केबल चोरून नेली। सुझलॉन टॉवरच्या दरवाजाचे 50,000 रुपयांचं नुकसान केलं। टॉवरच्या कंट्रोल पॅनलचे 2,50,000 रुपयांचं नुकसान केलं। या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात वरील आरोपी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 ची कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे। आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे। MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे, धुळे।